काय आपण ठाण्यामध्ये 2 BHK आणि 3 BHK बाल्कनीवाले फ्लॅट पाहत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी हा गेम चेंजर ठरेल. ह्या प्रोजेक्टमध्ये प्राइस, लोकेशन आणि फ्युचर ग्रोथ या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय नामांकित अशा बिल्डरचा हा प्रोजेक्ट आहे, जो कोलशेतोड आणि बाळकुम लोकेशनमध्ये आपल्याला प्री लॉन्च स्टेजमध्ये आत्ता आपल्याला आढळून येतोय. आता आपण याचा जो 3 BHK सॅम्पल फ्लॅट आपण त्याचा पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण घरामध्ये येतो बरोबर लेफ्ट साईडला याचं किचन आपल्याला आढळून येतं. ही ह्या किचनची एंट्री आहे. किचनमध्ये आत आल्याच्यानंतर आपल्याला डबल प्लॅटफॉर्म दिसत आहे, जे ग्रॅनाइटचे प्लॅटफॉर्म आहेत. आणि इथे आपण बघू शकतो की हा किचन अतिशय स्पेसिस असा किचन देण्यात आलेला आहे. साधारणपणे 2 ते 3 जण उभे राहून इथे काम करू शकतात, एवढी मोठी स्पेस इथे उपलब्ध आहे. वास्तूच्या हिशोबाने अग्निकुंड आणि जलकुंड एकाच ठिकाणी आपल्याला नसावे, त्या हिशोबाने डेव्हलपरने अतिशय उत्तमरित्या याला प्लॅन केलेला आहे. ह्या समोरच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इथे अग्निकुंड दिसत आहे आणि मागच्या एक प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इथे जलकुंड दिसत आहे. याच्या खाली आपल्याला डिश वॉशरसाठी जागा दिलेली आहे आणि येथे आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा युरोपियन असा कन्सेप्ट आहे, जिथे किचनमध्ये आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आली आहे. किचन झाल्यानंतर याच्या लेफ्ट साईडला जेव्हा आपण येतो तर ह्या घराचा हा एक मोठासा फॉयर एरिया आपल्याला भेटत आहे. हा याचा फॉयर एरिया आहे आणि फॉयर एरियामधून पुढे आल्यानंतर आपल्याला अतिशय स्पेसियस आणि लक्झरियस असं आपल्याला एल शेपमध्ये डायनिंग आणि हॉल आपल्याला दिसून येतो. आता हा जो स्पेस आहे येथे आपला डायनिंग टेबल ठेवण्यात आलेला आहे आणि साधारणपणे इथे 6 जण बसतील एवढा मोठा राऊंड शेपचा डायनिंग टेबल देण्यात आलेला आहे. जर आपल्याला हा राऊंड टेबलचा डायनिंग टेबल नसेल हवे तर आपण याला रेक्टँगल पण आपण ठेवू शकतो. डायनिंग स्पेसच्या बरोबर अपोजिट साईडला इथे देखील आपल्याला एक मोठी जागा आढळून येते, मोठी जागा उपलब्ध आहे. येथे आपण एखादा व्यवस्थित टेबल बनवून येथे शोपीसच्या वस्तू आपण ठेवू शकतो. जिथे आत्ता आपण बनवलेलं दिसतं इथे एक आपल्याला टेबल बनवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शोपीसच्या वस्तू ठेवलेल्या दिसून येतात. हॉलच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला बघतो हा अतिशय वेल डिझाईन असा आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे. माझ्या राईट साईडच्या वॉलवरती आपण इथे टीव्ही युनिट ॲडजस्ट करतो. बरोबर अपोजिट साईडला येथे आपल्याला 6 ते 7 जण बसतील एवढा मोठा सिटिंग एरिया देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक टिपॉय ठेवण्यात आलेला आहे आणि मध्ये पुष्कळ आपल्याला स्पेस आपल्याला दिसून येतो. हॉलच्या बरोबर राईट साईडला इथे त्या फ्रेंच विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मोठी आणि व्ह्यूज अशी बाल्कनी देण्यात आलेली आहे. ही बाल्कनी देखील अतिशय मोठी बाल्कनी आहे. येथे आपण बघतो एक राऊंड टेबलचा टिपॉय ठेवलेला आहे. येथे एक मोठीशी चेअर ठेवलेली आहे. जसं मी आपल्याला म्हणलं हा प्रोजेक्ट जो आहे हा प्री लॉन्चमध्ये आहे. तर प्री लॉन्चमध्येच आपण फ्लॅट का घ्यायचा, तर त्याची काही कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे सुरुवातीच्या किमतीत बुकिंगची संधी मिळते, आवडीचा फ्लॅट फ्लोअर निवडण्याची आपल्याला संधी मिळते, आकर्षक पेमेंट प्लॅन्स मिळतात, भविष्यातील मालमत्तेत किमतीत होणारी वाढ या सर्व गोष्टी आपल्याला प्री लॉन्चमध्ये मिळतात. हॉलमधून जेव्हा आपण पुढच्या भागाला येतो तर इथे एक मोठासा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक मोठी स्पेस देण्यात आलेली आहे. येथे आपण स्टोरेजसाठी वॉर्डरोब बनवू शकतो किंवा इथे आपण मंदिर सेट करू शकतो आणि उर्वरित भागामध्ये आपल्याला शोपीसच्या वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी इथे जागा देण्यात आलेली आहे. फुल लेनची हाईट देण्यात आलेली आहे. पुढच्या भागाला आल्यानंतर इथं याचं कॉमन टॉयलेट आणि बाथरूम देण्यात आलेलं आहे. अतिशय स्पेसियस असं याचं कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे. येथे आपल्याला एक वॉश बेसिनसाठी एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, WC देण्यात आलेलं आहे आणि हे बाथरूमची जागा देण्यात आलेली आहे, जेथे सर्व फिटिंग्स आहेत जॅग्वारच्या फिटिंग देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर अपोजिट साईडला हा याचा जो आहे हा कॉमन बेडरूमची एंट्री देण्यात आलेली आहे. कॉमन बेडरूममध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो त्यावेळेस बघतो तर हा देखील अतिशय स्पेसियस असा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. येथे आत्ता आपण बघत आहात तर इथे याच्यामध्ये चिल्ड्रन रूम बनवण्यात आलेला आहे, पण तरी देखील हा जो बेडरूम आहे साधारणपणे 140 ते 150 स्क्वेअर फीटचा हा बेडरूम देण्यात आलेला आहे, जो कॉमन बेडरूम आहे. आणि याचा जो व्ह्यू आपण बघणार आहोत तर याचा व्ह्यू आपल्याला कोलशेत क्रिक फेसिंगचा आपल्याला व्ह्यू भेटणार आहे. कॉमन बेडरूममधून आपण बाहेर आल्याच्या नंतर माझ्या लेफ्ट साईडला याचा पहिला मास्टर बेडरूम आपण बघत आहोत. ही या मास्टर बेडरूमची एंट्री आहे. मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्यानंतर आपण बघत आहोत तर अतिशय स्पेसियस आणि लक्झरियस असा बनवलेला हा मास्टर बेडरूम आहे. याच्या अपोजिट साईडला आपण बघत आहोत तर इथे आपल्याला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. हे देखील अतिशय स्पेसियस असं आहे. येथे देखील आपल्याला वॉश बेसिनसाठी एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, ग्रॅनाइटचा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, WC आहे आणि इथे देखील
जॅग्वारच्या सगळ्या फिटिंग्स देण्यात आलेल्या आहेत. मास्टर बेडरूमचा जेव्हा आपण विचार करतो तर बघतो इथे किंग साईजचा बेड आल्यानंतर आपल्याला इथे तिन्ही बाजूला फिरता येईल एवढी जागा आपल्याला शिल्लक राहते. आणि याचा देखील व्ह्यू जो आहे आपल्याला कोलशेत क्रीकचा व्ह्यू भेटतो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या बेडरूममध्ये आपल्याला इथे वॉर्डरोबसाठी ही जागा आहे, इथे आपण आपला वॉर्डरोब सेट करू शकतो. आणि इथे साईडला जो आहे इथे आपला ड्रेसिंग टेबल आपण सेट करतो. पहिला मास्टर बेडरूम झाल्यानंतर राईट साईडला याचा दुसरा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. ही याची दुसऱ्या मास्टर बेडरूमची एंट्री आहे. दुसऱ्या मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्यानंतर हा देखील अतिशय स्पेसियस असा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. ह्या मास्टर बेडरूममध्ये देखील आपल्याला किंग साईज बेड टाकल्यानंतर तिन्ही बाजूला फिरता येईल एवढी स्पेस देण्यात आलेली आहे. आणि समोरच्या बाजूला आपण हा जो स्पेस आहे याचा अतिशय सुंदररित्या याचा युटिलाइज केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टडी टेबल ऑफिसच्या यूजसाठी किंवा रात्रीच आपल्याला काय पुस्तकं वगैरे वाचायची असेल त्यासाठी चांगला याचा उपयोग करता येतो. नाहीतर ह्या वॉलवरती आपण आपला TV युनिट आपण सेट करू शकतो. आणि याच्या बरोबर समोरच्या बाजूला लेफ्ट साईडला हा याचा मास्टर टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला ग्रॅनाइटचा एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, जिथे वॉश बेसिन देण्यात आलेले आहे, WCA, आणि ही बाथरूमची जागा आहे. आणि इथे देखील आपल्याला जॅग्वारचे फिटिंग्स देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो सॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे तो अतिशय नामांकित असा डेव्हलपर आहे, ज्याचं ठाणे आणि मुंबईमध्ये अनेक प्रोजेक्ट्स आउटगोईंग प्रोजेक्ट चाललेले आहेत आणि अनेक ऑन टाईमली सक्सेसफुली डिलिव्हरी दिलेली आहे. ज्यावेळेस आपण याच्या कनेक्टिव्हिटीचा विचार करतो तर अपकमिंग बाळकू मेट्रो स्टेशन 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला आढळून येतं. रिक्षा स्टँड आणि बस स्टँड हे आपल्याला साधारणपणे 500 मीटरच्या डिस्टन्सवर आपल्याला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करतो, नवी मुंबई, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, घोडबंदर रोड, हे सगळं आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला याची कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तमरित्या आपल्याला भेटते. आणि ठाणे स्टेशन हे साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला आढळून येते. ज्यावेळेस आपण स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल यांचा विचार करतो तर अतिशय प्रीमियम असे लोकेशन असल्यामुळे कापडवाडी लोकेशनमध्ये आपल्याला CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल, बाजूला आपल्याला युरो स्कूल अशा नामांकित शाळा आढळून येतात. आणि ज्युपिटर हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल हे आपल्याला अगदी 2 ते 2.5 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये आपल्याला आढळून येते. ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया, याची प्राईस, याचं लोकेशन, याचं पोझिशन ह्यासाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा. हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रीलॉन्चमध्ये असणारा प्रोजेक्ट आहे. 3 BHK साठी आपल्याला 2 लाख आणि 2 BHK साठी आपल्याला 1 लाखचं स्वाईप मारायचं आहे. तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी आपण दवडू नका. लवकरात लवकर ह्या संधीचं सोनं करा. ह्या प्रॉपर्टीच्या व्हिजिटसाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधून साईट व्हिजिट बुक करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.